मुंबईमध्ये 15 मे रोजी दुपारी 12:35 उन्हात उभे राहिल्यास आपली सावली नेमकी पायाखाली येणार असल्याचं खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी सांगितले। तर ठाणे, डोंबिवली, कल्याण, बोरिवली येथे हाच अनुभव शनिवारी 16 मे रोजी दुपारी 12:35 घेण्यात येणार आहे। ठाण्यातील भगवती विद्यालयाच्या मैदानामध्ये मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग व डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या सौजन्याने शून्य सावली दिवस प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी, खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांच्यासह नागरिक, लहान मुलं, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी अधिक माहिती देताना खगोल अभ्यासक दाकृ सोमण यांनी सांगितलं की उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त ते दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातून हा अनुभव येऊ शकतो। वर्षातून 2 वेळा सूर्य मध्यान्ही दुपारी बरोबर डोक्यावर येतो। दुसरा दिवस जुलै महिन्यात पावसाळ्यामध्ये येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्या गावच्या अक्षांशा इतकी सूर्याची क्रांती झालेली आहे की त्या दिवशी दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर शून्य सावलीचा अनुभव घेता येतो। दरम्यान ठाण्यात अशा विज्ञान परिषद उपक्रमाला अजून प्रोत्साहन देत महानगरपालिकेचा देखील सहभाग मिळायला हवा। तर ठाणे महानगरपालिकेच्या सहभागाविषयी येणाऱ्या काळामध्ये योग्य कार्य करत ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने युवा पिढीसाठी असेच अनेक विज्ञान परिषद उपक्रम राबवणार असल्याचे डॉक्टर राजेश मडवी आणि नगरसेविका प्रतिभा मडवी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्यातर्फे झिरो शॅडो डेचं प्रात्यक्षिक आज होतं। आज रविवारी सावली बरोबर आपल्या पायाखाली येऊन अदृश्य होणार होती। सूर्य बरोबर डोक्यावर येणार होता। 12:35 आणि 100-150 विज्ञानप्रेमींनी हा अनुभव घेतला आणि वर्षातून 2 वेळा सूर्य डोक्यावर येतो आणि सावली पायाखाली जाते, अदृश्य होते। आज आणि 28 जुलै या दिवशी, पण 28 जुलै हा पावसाळी दिवस असतो, त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा होता। कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोनच्या मधील प्रदेशातूनच झिरो शॅडो डेचा अनुभव घेता येतो आणि तसा तो आज घेतला अनेक लोकांनी। आणि सूर्य डोक्यावर येतो म्हणजे काय होतं, कधी येतो आणि संपूर्ण या ऋतूबद्दल पृथ्वी कललेली आहे याची माहिती, विज्ञानविषयक माहिती 100-150 विज्ञानप्रेमींनी आज घेतली। विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि गुरुतुल्य सोमण सर यांचा हा स्तुत्य उपक्रम इथे आपण आज बघितला, शून्य सावली दिवस। मी सर्व शाळांना अपील करीन की आपल्या करिक्युलममध्ये हा दिवस आपण प्रात्यक्षिक म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवायला पाहिजे। आपण फक्त पुस्तकी ज्ञान शिकतोय, आपण त्याचं प्रॅक्टिकल करत नाही। आणि सर स्वतः 85 वर्षाचे असून त्या जोशाने ते हे सगळं कार्यक्रम करतात। सरांनी सांगितलं लोणारसारखं जे अशनी पडलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन बघा, शहापूरला नवीन टेलिस्कोप लावलेले आहेत तिथे जाऊन बघा। तर सरांचे जे विचार आहेत ते सगळे शाळांपर्यंत पोचले पाहिजेत आणि जे आपली पुढची पिढी आहे, तरुण पिढी, त्यांना हे प्रात्यक्षिक स्वतःहून बघायला पाहिजे असं मी आवाहन करतो।